त्या वनामध्ये येतील आणि त्यांचा तुला लाभ होईल, महाप्रसाद प्राप्त होईल असं मला रामा नारद मुनींनी सांगितलं होतं. प्रभू रामचंद्र वालीचं मला भय राहिलं नाही. नारद स्वामीचं वचन आहे ते मी खरं मानलं आणि अजिबात मनामध्ये भय न सांभाळता न देता मी या ऋष पर्वतावर जाऊन राहिलो असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला राजा सुग्रीव वृत्तांत सांगू लागलेले आहे. मला सुख संतुष्ट झालं कशामुळं? वालीला शाप असल्यामुळं वाली या पर्वतावर पाय लावू शकत नव्हता, येऊ शकत नव्हता आणि तो येत नसल्यामुळं मला भय राहिलं नाही. मी सुखी या ठिकाणी राहिलो रामा असं त्या ठिकाणी राजा सुग्रीव सांगू लागलेला आहे. ओ प्रभू रामचंद्र, नारद स्वामींनी त्यावेळेस सांगितलं आणि ते सांगितलेलं आज साक्षात खरं झालंय. कानाला आणि डोळ्याला 4 बोटाचं अंतर म्हणतात ते आज मला काय झालं, नारद स्वामीच्या मुखातून कानाने ऐकलं आणि तो राम मी माझ्या डोळ्यांनी आज बघितलाय. आता या ठिकाणी जे नारद मुनींनी सांगितलं त्याच्यामध्ये तिळ मात्र बदल राहिला नाही. ते आज खरी गोष्ट झाली. मी या ठिकाणी धन्य झालो रामा, तुमची भेट झाली, तुम्ही दयाळू आहेत, कृपाळू आहेत असं त्या ठिकाणी सुग्रीव राजा बोलू लागलेला आहे. ओ प्रभू रामचंद्र, माझा असणारा बंधू वाली आणि त्या वालीचं माझं वैरत्व लागण्याचं कारण मी सर्व तुम्हाला सांगितलंय. परंतु याच्यातून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे, माझी दार हरण माझी पत्नी असणारी राजा वालीनं त्या ठिकाणी हस्तगत केली आणि हे आमचं वैरत्वाचं मुख्य कारण आहे रामा असं त्या ठिकाणी सुग्रीव राजा बोलत आहे. ओ प्रभू रामचंद्र, मला सुख किती होईल जर माझी पत्नी असणारी रुमा तुम्ही जर सोडवली आणि ती जर मला परत आणून दिली तर मला किती सुख होईल, अतिशय सुख होईल असं त्या ठिकाणी. जर माझी पत्नी मला परत आणून दिली तर वालीचं माझं जे वैरत्व आहे, आमची दुश्मनी जी लागली ते दुश्मनी धरायचा काही संबंध नाही. फक्त माझी पत्नी त्यानं हरण केली, मग राज्य असो नसो मला माझा जोडीदार पाहिजे. माझं जसं गाडी आणि गाडीला 2 चाक आहेत आणि त्या चाकाशिवाय गाडी चालू शकत नाही रामा आणि ती गाडीचं चाक एक माझं वालीनं त्या ठिकाणी काढून घेतलंय. काढून मग तुम्ही काय करा, ते चाक आकामध्ये घाला आणि गाडी तयार करून द्या. माझा आणि त्या वालीचं दुश्मनी सर्व संपून जाईल आणि सुखी होईल असं रामाला सुग्रीव बोलतो. रामा सांगतो वैरत्व मी धरलेलंच नाही आणि मला वैरत्वाची गरजही नाही. माझी रुमा मला द्यायची आणि तारा त्यानं स्वतःची पत्नीचा उपभोग घ्यायचा. मला या ठिकाणी दुश्मनी करायची गरज नाही आणि दुश्मनी मी याच गोष्टीसाठी केलेली. तुम्ही आताच्या आता तेवढं जर केलं तर सर्व मी विसरून जाईल असं राजा सुग्रीव रामाला बोलताय. बघा त्या ठिकाणी दुःख होऊ लागलेलं आहे आणि दुःख सांगत असताना दुःखाला त्या ठिकाणी पुन्हा आवृत्ती होते. पूर्वीचं झालेलं दुःख प्रभू रामचंद्रापाशी राजा सुग्रीव सोडू लागलेला आहे. सोडत असताना हुंदका भरू लागलेला आहे. प्रभू रामचंद्रा, ती पत्नी माझी मला भेटण्यासाठी मी त्या भावाबरोबर युद्ध केलं. किती एकदा युद्ध चालू झालं तर आमचं 6-6 महिने युद्ध चालत होतं आणि एवढं जरी युद्ध केलं तरी माझी पत्नी मला भेटली नाही रामा असं राजा सुग्रीव रामाला बोलत आहे.
त्या ठिकाणी अत्याचार झालेला राजा सुग्रीव सांगतोय आणि सांगत असताना हृदय भरून आलेलं आहे, उपसा बोक्षी पुंदून रडू लागलेला, रामा माझी पत्नी असणारी मला परत द्या. आणि वालीला त्या ठिकाणी त्याची पत्नी आहे तिचा उपभोग घेऊ द्या, मला या ठिकाणी सुखी करा. अतिशय दुःख होऊ लागलेलं आहे आणि दुःखानं विवळ होऊन रडू लागलेला सुग्रीव पाहिलेला आणि पाहिल्याच्या नंतर रामाचं हृदय त्या ठिकाणी खवळलेलं आहे. माझा मित्र आहे आणि माझ्या मित्रावर एवढा अन्याय करून एवढं दुःख माझा मित्र भोगत आहे, आता या दुःखातून मी लगेच याला मोकळा करीन असा विचार केला. हे सुग्रीवा, तू या ठिकाणी दुःख मानू नकोस, आताच्या आता निर्वाणीचा बाण काढीन आणि तुझा वैरी असणारा वाली त्याचा घात करीन, तुझी पत्नी तुला परत आणून देईल असं प्रभू रामचंद्र राजा सुग्रीवाला बोलतात. बघा त्या ठिकाणी नाथमाऊलीने सांगितलं वालीचा पराक्रम फार मोठा आहे आणि प्रभू रामचंद्र सूरवीर धीर आहेत, हे दोघी समान आहेत. शून्यत्व म्हणजे त्याच्यामध्ये तीळ मात्र बदल राहिलेला नाही, समान तोडीचे जोडी त्या ठिकाणी भेटलेली आहे आणि त्यांचा आता सूरवीराचं युद्ध होणार आहे, आपल्याला ऐकायला भेटणार आहे. नाथमाऊली त्याचं निरूपण करतील, ऐका म्हणले. ओ प्रभू रामचंद्र, हातामध्ये बाण घेतलाय तुम्ही, निर्वाणीचा बाण काढून मारीन म्हणतात, पण राजाचे त्या ठिकाणी वरदान मातंग ऋषीचे कसे, शाप कसा आहे हे सांगतो, ऐका म्हणले. ऋषींनी सांगितलेलं आहे की जे दुधुंबीचं प्रेत डाव्या पायाच्या अंगठ्यानं जो आकाशामध्ये भिरकावून देईल त्याच्या हातून वालीला मरण आहे असं त्या ठिकाणी सुग्रीव राजा रामाला सांगतो. मातंग ऋषीचे भाषे वचन आहे रामा. कोणतं? विषम ताडाचे झाड, सप्त झाडे, 7 झाडे, एक इथं आहे, दुसरं तिथं आहे, तिसरं तिथं आहे, पुन्हा इकडं परत आलंय, पुन्हा तिकडं आलंय, विषम ठिकाणी 7 झाडे आणि ते 7 झाड सूरवीर कोण असेल आणि एकाच बाणामध्ये 7 गुंडळून एका रेषेमध्ये येतील आणि एकाच बाणानं सर्वाचा घात जो करीन त्याच्या हातून वालीला मरण आहे, हे मातंग ऋषीचं वचन आहे रामा असं सुग्रीव बोलू लागलेलं आहे. प्रभू रामचंद्राला राजा सुग्रीवानं सांगितलेला वृत्तांत ऐकला आणि प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी हसू लागले. हे राजा, तुझं म्हणतोस ना कलेवर फार मोठे कोणतं दाखव, आणि ते कलेवर दाखवलं दुधुंबीचं प्रेत, वालीनं मारून फेकून दिलेलं प्रेत होतं आणि ते पाहिलं. प्रभू रामचंद्राने पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणतात केवढं त्या ठिकाणी प्रेत आहे ते दाखव. बघितलं तर डोंगरासारखं पडलेलं होतं. राम काय करतात पुढं? बघा रामाचा प्रक्रम, जे कलेवर आहे, जे दुधुंबीचं प्रेत आहे, किती वर्षे झाले होते ते काही संख्या सांगितली नाही, परंतु प्रेत तशाला तसं पडलेलं होतं. हलवायला त्याच्यात कुणात हिंमत नव्हती आणि कुणी त्याला खयाला पण गेलं नव्हतं. जशाला तसं कातडी आणि हाडे जशाला तसे वाळून जागेवर त्या ठिकाणी
जसं लाकूड वाळावा तसं वाळून पडलेलं प्रेत होतं आणि त्या प्रेतापाशी प्रभू रामचंद्र गेले आणि डाव्या पायाचा अंगुष्ठ लावला आणि ते त्रिवार म्हणजे 3 वेळेस प्रभू रामचंद्राने त्याचं वजन किती याची तुलना केली आणि जे पायाचा झटका मारला आणि ते आकाशामध्ये भिरकावलं ते उंच किती गेलं तर त्या ठिकाणी सांगितलं 10 योजने म्हणजे 40 कोस अंतर ते प्रेत प्रभू रामचंद्राने उडवलं आणि उडवल्यावर काय झालं सांगितलंय रामा जो हे प्रेताला उचलून बाजूला ठेकील किंवा बाजूला भिरकावून देईल त्याच्या हातून वालीला मरण आहे आणि प्रभू रामचंद्राने जसं एखादा चेंडू फेकून द्यावा तसं ते प्रेत भिरकावलेलं आहे ते राजा सुग्रीवानं बघितलं आणि बघितल्याच्या नंतर राजा सुग्रीवाच्या मनामध्ये संशय निर्माण झाला हा जो प्रभू रामचंद्र आहे हे प्रेत उचलून ज्या अर्थी फेकतोय ते प्रेत वाळलंय म्हणून फेकतोय हा संशय राजा सुग्रीवाच्या मनात निर्माण झाला पुढे काय म्हणला राजा सुग्रीव म्हणतो वालीनं मारलेला दुधुंबी त्याच्या अंगामध्ये रक्त राहिलं नाही मांस राहिलं नाही लाकडासारखं वाळलंय आणि ते आमच्या देखत प्रभू रामचंद्रानं उडवलं हे आम्ही बघितलंय पण पुढे काय म्हणतो बोला राजा सुग्रीव म्हणतो प्रभू रामचंद्र हे लय दिवस झालं मेलेलं आहे पळलेलंय मरून मग त्याच्या अंगामध्ये वजनच राहिलं नाही त्याचं मांस जिरून गेलंय रक्त राहिलं नाही आणि नुसत्या हाडं असल्यामुळे तुम्ही उचलले की काय असा त्या ठिकाणी सुग्रीव बोलतो आणि रामाला पुढे काय म्हणतो बोला प्रभू रामचंद्र हे झालं एक प्रेत उचल हे माझ्या डोळ्यांनी बघितलंय परंतु असणारे विषम जागी असणारे ताडाचे झाड आहेत 7 आणि ते जर झाड तुम्ही आता माझ्या समोर जर छेदले तर निश्चित तुम्ही वालीचा वध करू शकतात हे मला विश्वास येईल ह्या पहिल्या पानावर काही माझा विश्वास बसत नाही तुम्ही विषम झाड जर उडवले तर मग तुम्ही निश्चित वालीचा घात करू शकताल असं त्या ठिकाणी सुग्रीव बोलू लागलेला आहे राजा सुग्रीवाचं बोलणं ऐकलं आणि प्रभू रामचंद्राने बाण सज्ज केला फणी बाण त्या ठिकाणी धनुष्याला लावलेला आहे आणि आताचे आता जे विषम असणारे ताडाचे झाड मी छेदीन असा निर्धार केला बाण सज्ज केला आणि सज्ज करून काय म्हणले बोला नाथमाऊलीने सांगितलं प्रभू रामचंद्राने काय केलं हे विषम झाड कशावर उगवतात पृथ्वीवर उगवतात आणि पृथ्वीवरचे असणारे झाड उडवण्यासाठी काय युक्ती केली पृथ्वी कुणाच्या डोक्यावर आहे शेषाच्या डोक्यावर पृथ्वी आणि पृथ्वीवर असणारे हे विषम झाड आहेत मग हे मारण्यासाठी नाथमाऊली म्हणले प्रभू रामचंद्राने युक्ती केली काय युक्ती केली बोला युक्ती अवतारी पुरुष आहेत प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण आणि हा लक्ष्मण असणारा शेष अवतार आहे
आणि तो शेष कोण? जो पृथ्वीवर त्या ठिकाणी पृथ्वी डोक्या घेऊन बसलेला जो असणारा सर्प आहे, सर्प. आणि तो सर्प त्या ठिकाणी रामाच्या शेजारी उभा आहे. मग रामाने विचार केला, याच्या डोक्यावर पृथ्वीवर झाड उगवलेले. मग युक्ती काय केली? रामाने असणाऱ्या लक्ष्मणाच्या पायावर पायाचा भार दिला आणि भार दिल्याबरोबर आपलं त्या ठिकाणी शेपटीला सापाच्या धक्का लावल्यावर साप मरण चुकवण्यासाठी वाकडा तिकडा होतो. आणि तसं शेषाने अंग ठिकाणी आडवं पिडवं त्या ठिकाणी केलं आणि केल्यावर पुढं काय झालं बोला. नाथमाऊलीने सांगितलं शेष आहे आणि शेष सरळ चलत नाही, वाकडा तिकडा चालतो. आणि वाकडा तिकडा चालणारा शेष असणारा नाग आहे आणि तो लक्ष्मण आहे. लक्ष्मणाच्या पायावर प्रभू रामचंद्रांनी भार दिल्याबरोबर त्यांनी आपलं शरीर चुकवण्यासाठी त्या ठिकाणी एक रेषेमध्ये ज्या वेळेस अंग हलवलं, इकडं झाड तिकडं तिकडं इकडे एका रेषेमध्ये आले आणि एका रेषेत आल्याबरोबर काय केलं रामाने? लक्ष्मणाच्या पायावर भार पडला, शरीर त्या ठिकाणी चुकवण्यासाठी वाकडं तिकडं केलं आणि झाड असणारे एके रेषेत आले. रामानं बाण जोडान सोडला, सोडीवर विचित्र झालं. म्हणले पुढे आणखी काय झालं विचित्र? प्रभू रामचंद्राने जो बाण सोडला तो बाण नुसते सप्त ताड छेदून बसला नाही, झाडाचं छेदन केलं आणि ते झाडाचे मूळ असणारे पाताळापर्यंत गेले होते. शेष अवतार असणारा लक्ष्मण त्याच्या सर्व शरीराला त्या मुळ्याचा वेदना होत होत्या आणि तो बाण छेदन केलं आणि पाताळात घुसला. ज्या मुळ्याचं आवरण लक्ष्मण शेषाच्या भोवताली होतं त्याचं छेदन केलं आणि भात्यामध्ये बाण परत आला. म्हणले छेदन केलं आणि मुळे असणाऱ्या लक्ष्मणाच्या शरीराच्या भोवतालून ज्या होत्या त्याचं छेदन केलं. बाण परत येऊन प्रभू रामचंद्राच्या भात्यामध्ये येऊन बसला. असं प्रभू रामचंद्राचा पराक्रम आहे. अहो आपण दगड बाजूला फेकतो ते त्या ठिकाणी फेकलेल्या जागेवरून बाजूला येत नाही. प्रभू रामचंद्राचा बाण आहे, निर्जीव बाण आहे आणि निर्जीव बाण छेद करतो आणि कार्य केल्याच्या नंतर परत येतो. का तर शस्त्र देवता जी आहे ते प्रभू रामचंद्राच्या अधीन आहे आणि त्या अधीन असलेली शस्त्र देवता आपलं कार्य करते आणि परत रामाच्या कार्यासाठी येऊन भात्यात बसते. प्रभू रामचंद्रांनी ताडाचे झाड छेदल्याबरोबर राजा सुग्रीवाला आनंद झाला. हे प्रेत बी रामानं उचललंय, ताड बी छेदले, आता निश्चित वालीचा घात करतोय ना मला सुख प्राप्त करून देतोय. या गोष्टीचा विश्वास सुग्रीव राजाला आला आणि आनंदाच्या भरामध्ये त्या ठिकाणी 4 प्रधान आणि राजा सुग्रीव आनंदानं डोलू लागले. सुग्रीव कपी कुळातला आहे, वानराच्या कुळातला आहे आणि कपीचं कुळ जे वानर कुळ त्यांना सुख होऊ लागलेलं आहे. का तर प्रभू रामचंद्राने विषम असणारे झाड एका बाणामध्ये छेदलेत म्हणजे आपल्या वानर कुळाचा निश्चित आता उद्धार झाल्याशिवाय राहत नाही असा राजा सुग्रीव मनामध्ये विचार करतो. श्रीरामा
राजा सुग्रीव काय बोलू लागलेला आहे? प्रभू रामचंद्र आमचे विसावा आहेत, प्रभू रामचंद्र आमचा या ठिकाणी सुखाचा सागर आहे, आम्हाला सुख दिल्याशिवाय राहत नाही, आमचा कुळेचा या ठिकाणी उद्धार आता होणार आहे, असा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं गुणगान राजा सुग्रीव गाऊ लागलेला आहे. बघा राजा सुग्रीव वाढणार आहे आणि वाढणार काय विचार मांडतय? प्रभू रामचंद्र हे आमचा निज सोयर आहे. आपण सोयरा कोणाला म्हणतो? फक्त नात्या गोत्यानं सोयरा त्याला सोयरा आपण म्हणतो, तसं नाही. माझा सोयरा प्रभू रामचंद्र आहे. प्रत्येक वानराच्या देहामध्ये असणारा आत्मा असणारा माझा राम आहे आणि चराचरामध्ये सर्वांचा आत्मा असणारा राम आहे, म्हणजे माझा निज सख्खा असणारा आप्त असणारा राम प्रभू आहे, असं सुग्रीव राजा बोलू लागलेला आहे. बघा काय अवस्था झाली, प्रभू रामचंद्राच्या कार्याचा आनंद राजा सुग्रीव करू लागलेला आहे आणि प्रभू रामचंद्राने आता कार्य केलंय, मला सुख प्राप्त होणार आहे, वानराचा उद्धार होणार आहे, हे सर्व त्या ठिकाणी जाणलं आणि प्रभू रामचंद्राच्या पायावर लोटांगण घालू लागलेला आहे. लोटांगण घालत असताना प्रभू रामचंद्राने राजा सुग्रीवाला उचलून घेतलं आणि गळ्यामध्ये त्या ठिकाणी आलिंगन दिलं. आलिंगन दिल्याच्या नंतर काय अवस्था झाली, जीव आणि शिव जसे एक होवात आणि तशा पद्धतीचं आलिंगन एक रूप दोघांचं झालं. प्रभू रामचंद्राने सांगितलं, राजा आता काय कर, आता विषम ताडाचे झाड आहेत ते छेदले, दुदुंबीचं प्रेत उडवलंय आणि आता काय कर, किष्किंधा नगरीला जा आणि जाऊन वालीला त्या ठिकाणी आवाज दे, हे वाली मी तुझ्या बरोबर युद्ध करायला आलोय असं त्या ठिकाणी चेतना दे, सावध कर, मी तुझ्या पाठीशी आहे असं राम सुग्रीवाला बोलतात. हे सुग्रीवा जा, वालीला हाक मार, युद्धाला तयार हो म्हणावा आणि युद्धाला वाली समोर आल्याबरोबर मी काय करीन, बाण सोडीन आणि वालीचा घात करीन. तू मनामध्ये भय मनात अजिबात धरू नकोस आणि युद्धाला शांतपणे जाऊन युद्ध कर असं त्या ठिकाणी राम सुग्रीवाला बोलतात. सुग्रीव पुढे काय करतो बोला. बोलतात सुग्रीवा, वाली बरोबर युद्ध करायला जाण्याची परवानगी मी देतोय आणि युद्ध निशंकपणे कर, परंतु कसं कर, युद्ध करत असताना माझं नाम विसरलं नाही पाहिजे, मुखामध्ये राम 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 असं त्या ठिकाणी जप करत युद्ध कर आणि युद्ध जर तसं तू केलंस तर निश्चित तू विजय होशील, हे माझं वचन आहे सुग्रीवा तुला. हे सुग्रीवा, रण रवंदळी माझी पहा म्हणले कशी ती, वाली पराक्रमी आणि मी बी आतुर बळी. मग वाली कसलाय आणि किती बळवान आहे ते आज तुला बघायला भेटल. मग प्रभू रामचंद्राचं बळ किती आणि वालीचं किती ते तुझ्या डोळ्याला बघायला भेटल. मी आज वालीला त्या ठिकाणी भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही, मारणार आहे आणि माझा पराक्रम तुला दाखवणार आहे असं राम त्या ठिकाणी सुग्रीवाला बोलतात.
प्रभू रामचंद्राने वालीला सांगितल्याप्रमाणे वाली निघलेला आहे आणि बरोबर लक्ष्मणजी पाठवले आणि जे या ठिकाणी आता युद्ध चालू होणार आहे, वाट बघू लागलेले आहेत वाली कधी येतोय, वाली बरोबर युद्ध करणार आहे आणि प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद माझ्या पाठीशी. मग वालीची वाट त्या ठिकाणी सुग्रीव बघू लागलेला आहे, लक्ष्मणजी त्या ठिकाणी बरोबर आहे आणि पुढे काय होत आहे, सांगितलं एक मित्र आहे कोण, राजा सुग्रीव आणि संघ असणारा स्वतःचा बंधू सौमित्र म्हणजे लक्ष्मण आहे आणि यांना त्या ठिकाणी घेतलंय आणि प्रभू रामचंद्र किष्किंधा नगरीच्या दिशेने निघलेले आहेत. पुढं राजा सुग्रीव, पाठीमाग लक्ष्मणजी आणि राम त्याच्या पाठीमाग चालतात. सांगितलंय सुग्रीवा मी तुझ्या पाठीशी आहे, तू भिवू नकोस. आणि सुग्रीव पुढे चालतोय आणि किष्किंधा नगरीच्या दिशेनं त्या ठिकाणी मित्र असणारे निघलेले आहेत. काय झालं म्हणले, एक नर वानर राजा सुग्रीव पुढे आणि प्रभू रामचंद्राचे बंधू लक्ष्मणजी त्यांच्या पाठीमागे आहे आणि असणारे चार प्रधान राजा सुग्रीवाच्या बाजूने जय जयकार करतात आणि जय जयकार करत आनंदाच्या भरामध्ये चालत किष्किंधा नगरी कधी आली कळाली नाही. किष्किंधा नगरीच्या द्वारापाशी येऊन यांचा मेळा पोहोचला. पुढे काय झालं बोला, किष्किंधेच्या द्वारापाशी येऊन प्रभू रामचंद्र राजा सुग्रीव आणि लक्ष्मणजी पोहोचलेत. वानराचा भार बाजूला चालतोय, जय जयकार करतेत आणि नगरीच्या येशीपाशी येऊन पोहोचले आणि पोहोचल्यावर काय बोलतात पुढं, बघा नाथ माऊलींनी सांगितलं ह्या चराचरामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्र एक आत्मा आहे, परंतु कुणालाही त्याचं भान राहिलेलं नाही की देव आपल्या हृदयात आहे आणि देवामुळे आपलं हे शरीर चालतंय हे कुणाच्याही लक्षात नाही. मग तसं प्रभू रामचंद्र वानराच्या मेळ्यात आहेत आणि वानराच्या मेळ्यात गुरफटून टाकले. प्रभू रामचंद्र जसा देहेतला प्रभू रामचंद्र कुणालाच दिसत नाही, तसा वानरामध्ये लपलेला राम त्या ठिकाणी बाकीच्याला दिसत नाही असं नाथ माऊली सांगतात. नाथ माऊलीने सांगितलं राजा वालीचा आणि राजा सुग्रीवाचं दोघा बंधूचं युद्ध आता चालू होणार आहे आणि त्या एकाच असणारा मित्राचं पाठराखण करण्यासाठी प्रभू रामचंद्र त्या वनामध्ये गुप्तावस्थेमध्ये बसले. मग ते वानराला म्हणजे बाकीच्या वानराला कोणालाही दिसत नाहीत, जसा देहातला आत्मा कोणालाच कळत नाही, परंतु त्याची चेतनेशिवाय काहीच होत नाही आणि तो राम असणारा वनामध्ये बसलाय म्हणले वानराच्या मेळ्यात बसलाय, कोणालाही दिसत नाही. आणि पुढे काय होतंय, कसं युद्ध होतंय नाथ माऊली सांगतात, सांगितलं ऋषीवर याला दिसत नाही, 33 कोटी देवाला दिसत नाही आणि वानराला दिसत नाही. मग वालीला कसे दिसतील, नाही दिसणार, कोणालाच दिसत नाहीत. आणि पुढे काय काय पराक्रम होतोय का, नाथ माऊलीने सांगितलं गोचर आणि अगोचर रीत कशाला आहे,
सत्य आणि असत्य. मग असत्यवाल्याला माझं असत्य वाटत नाही. आणि तसं प्रभू रामचंद्र म्हणले, गोचर आणि अगोचर, सत्य आणि असत्य या दोन्हीची जशी तुलना आहे, तसं प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी कुणालाही दिसत नाहीत. आणि दिसत नाही जसं आपली खोटी बाजू असताना तो दडपून चालवतो, परंतु सत्य ते सत्यच असतं. आणि ते प्रभू रामचंद्र राजा वालीचं आणि राजा सुग्रीवाचं युद्ध स्वतः बघण्यासाठी गुपित अवस्थेत लपलेले, कुणालाही दिसत नाहीत. कसा बाण मारणार आहेत, परंतु अडचणी भरपूर येणार आहेत, ऐकायला भेटणार आहे. बोला. असही कथा ती सविस्तर, श्रीराम कोण नव्हे गोचर, साधू जाणती हा विचार, श्रीरामचंद्र व गुप्त. प्रभू रामचंद्र गुप्त आहे आणि हे अगोचर असणारे राक्षस वर्ग आहे. आणि राक्षस वृत्तीचीच त्या ठिकाणी चेतना कोण करतोय? वाली करतोय. रीत राहिली नाही आणि तिनं वागतोय. जसं राक्षसाचं कृत्य तसं वालीचं कृत्य आहे. मग त्याचा नाश करण्यासाठी प्रभू रामचंद्र गोचर आहेत आणि ते त्या ठिकाणी गुप्त अवस्थेत आहेत. आणि सत्याचा बाजू त्या ठिकाणी राम सांभाळतील आणि ते कार्य सुग्रीवाला सुखी करतील, असं त्या ठिकाणी नाथमाऊली सांगत आहे. सुग्रीवे घालूनी कास, पावनी श्रीरामाचा वास, बुबुकारे अति उल्हास, नांदे आकाश दुमदुमले. बघा, आपण बाहेर जाऊ द्या आणि एखाद्यानं म्हणू द्या, अजिबात भिवू नको, मी तुझ्या पाठीशी धीर पोहोचवतो. आणि तसं सुग्रीव राजाला धीर पोहोचलेला आहे. माझ्या पाठीशी असणारा प्रभू रामचंद्र जगाचा नायक आहे, मला भ्यायची गरज नाही, असा विचार केला. आणि मोठ्यानं आरुळी राजा सुग्रीवानं त्या ठिकाणी ठोकलेली. ठोकल्याच्या नंतर पृथ्वीपासून आकाशापर्यंत राजा सुग्रीवाच्या भुभुकाराचा आवाज गेलाय. आकाश दुमदुमलं. काय झालं पुढं? सुग्रीवाच्या गिरगजरे, दिवसा पडती नक्षत्रे, दळमळली मेरू शिखरे, गिरिकंदरे दुमदुमली. काय अवस्था झाली? राजा सुग्रीवाच्या आवाजाचा ध्वनी आकाशामध्ये दुमदुमला, कड्या कपारामध्ये दुमदुमला. असणारे शिखर होते, पर्वत होते, डुलू लागले. भूकंप झाल्यासारखी अवस्था झाली. आकाशापर्यंत आवाज गेला. आकाशातले नक्षत्र जसं गारा पडावा तसे नक्षत्र खाली त्या ठिकाणी पडू लागले. एवढा पराक्रम त्या राजा सुग्रीवाच्या आवाजाचा ध्वनीमुळे होऊ लागलेला आहे. दिवलांची बैसली टाळी, नांदे गजगजला वाळी, ऐसा कोणाला बळी, त्रळला रळी देवनी. बघा, जो वाली राजे सुग्रीवावर विजय प्राप्त करत होता आणि त्या आवाजाचा ध्वनी वालीच्या कानावर गेला आणि गेल्याबरोबर दचकी वालीला वाटू लागली. कोण आतुरबळी असल, एवढ्या मोठा आवाज कुणी केला असल, असा त्या ठिकाणी धाक वालीला वाटू लागलेला आहे. दूत सांगती वाळीसी, सुग्रीवाला शे उदासी, हे सामर्थ्य नाही त्यासी, शक्ती अनरसी दसप्तशे. बघा, वालीच्या कानावर आवाज गेलाय, मनामध्ये दचका बसलाय. कोण वीर असल, एवढा पृथ्वी हलवू शकतोय आवाजानं, एवढा सुरवीर तरी कोण असल, असा विचार मनामध्ये येतोय. तेवढ्यामध्ये दूत आले आणि दूतांनी सांगितलं, राजा साहेब, राजा सुग्रीव असणारा युद्धासाठी आलाय आणि त्याने युद्धाचा ध्वनी त्या ठिकाणी अवतरलेला आहे, मोठा ध्वनी तयार केलेला आहे. ही वार्ता जाऊन दूतांनी वालीला सांगितली. सांगितल्यावर वाली काय बोलला? त्याशी कोणी भेटला बळी, त्याच्याने देतो मारोळी, ऐसे विचारोनी वाळी, कासा दत्तळी गातली. बघा काय अवस्था झाली. वाली मनामध्ये विचार करू लागलेला आहे, निश्चित याला कुणीतरी आतुरबळी असणारा भेटलेला असावा, त्याच्यामुळे एवढी जोरामध्ये येऊन आरोळी देतोय. एवढा याच्यामध्ये पराक्रम नाही. मी दुकान लावलेला आहे तेव्हापासून हा परत आलेला नाही आणि आता आलाय ना मोठ्यानं गर्जना करतोय, म्हणजे निश्चित याला साह्यार्थी कुणीतरी आलेला असावा, असा विचार केला आणि युद्धाला जाण्याची तयारी वाली करू लागला. आजच्या